नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 17 by discussing the previous year questions from the chapter superposition of waves. Again, the two examples we are discussing in this video lecture are also from the Maharashtra CET 2023. म्हणजे मागील लेक्चरमध्ये आपण 2023 या इयरचे महाराष्ट्र सिटीचे क्वेश्चन्स बघितले होते आणि याही लेक्चरमध्ये. ठीक आहे. आणि बघा, पहिला क्वेश्चन थोडा काय म्हणू शकतो, एक गिवन डाटानुसार एक सेन्स डेव्हलप करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. लागेल तर हा जो काही क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड जो काही फॉर्म्युला आहे याही अगोदर आपण तो फॉर्म्युला यूज केलेला आहे. इथं काही मोठी अडचण नाही. ओके. हा रिलेशन म्हणजे काय म्हणू शकतो, तयार करायला, जनरेट करायला, प्रोड्यूस करायला वेळ लागतो. ओके. किंवा एक तो सेन्स लागतो. ठीक आहे. बघा, आणि तुम्हाला क्लिअर कट मी गोष्टी सांगूनच देत असतो. जसं की मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हटलं की जे काही दोन्ही न्यूमरिकल्स आहे, नवीन कॉन्सेप्ट नाही. ओके. म्हणजे फॉर्म्युला बेस क्वेश्चन आहे. ओके. आणि सोडवू शकता तुम्ही. तो क्वेश्चन तुमच्याकडून होऊ शकतो. ज्या क्वेश्चनमध्ये थोडीफार अडचण राहते, थोडाफार जास्त अभ्यास लागतो, थोडाफार एक डेव्हलप करण्यासाठी एक सेन्स लागतो, एक तुम्हाला प्रॅक्टिस राहतो. ओके. मी तुम्हाला तिथंच क्लिअर कट करतो की तो क्वेश्चन कशा पद्धतीचं राहू शकतो आणि त्याला कशा पद्धतीचं सॉल्व्ह करावं लागतं. बघा, पहिल्या क्वेश्चनकडे ओके केअरफुली लक्ष द्या. केअरफुल. बघा, आता आपण जे काही आन्सर आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. बघा, वेन अ स्ट्रिंग ऑफ लेंथ कॅपिटल एल किंवा एल इज डिवायडेड इंटू 3 सेगमेंट्स ऑफ लेंथ L1, L2, L3. काही हरकत नाही. याच्या लक्षात, एक स्ट्रिंग होती जिची लेंथ एल होती, तिला 3 इक्वल सेगमेंटमध्ये डिवाइड केलं आणि तिघांची लेंथ दिली L1, L2 आणि L3. The fundamental frequencies of the 3 segments are N1, N2 and N3. याच्या लक्षात, म्हणजे जी काही डिवाइड केल्यानंतर त्यांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली रिस्पेक्टिव्हली. ओके. द ओरिजिनल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन ऑफ द स्ट्रिंग इज. बघा, अतिशय सिंपल आहे. बघा, एक स्ट्रिंग होती समजा ही. ठीक आहे. एक स्ट्रिंग होती. ठीक आहे. हिची ओरिजिनल जी काही लेंथ होती ती होती एल. या स्ट्रिंगला इक्वली डिवाइड केलं. या स्ट्रिंगला आपण इक्वली डिवाइड केलं 3 सेगमेंट्समध्ये. ओके. L1, L2, L3. ठीक आहे. इथं लक्षात. ओके. ही स्ट्रिंग होती जिची लेंथ इनिशियली एल होती आणि हिची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती होती, एन. डिवाइड केले डिस्टन्स जे काही सेगमेंट्स राहिले L1, L2 आणि L3, याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आहे फंडामेंटल N1, N2 आणि N3. तर त्यांनी काय विचारलं आपल्याला, द ओरिजिनल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन ऑफ द स्ट्रिंग इज. ओके. म्हणजे या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ ये. ठीक आहे. बघा, तुम्ही जर सगळे ऑप्शन बघितले, पहिले, दुसरे, तिसरे, प्रत्येक ऑप्शनमध्ये लेफ्ट हँड साईडला स्मॉल एन आहे, विच इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल वन, जी काही ओरिजिनल स्ट्रिंग होती. ओके. बिफोर ते कट करण्या अगोदर. ओके. आफ्टर कट. ओके. म्हणजे आफ्टर त्यांना 3 याच्यात ब्रेक केल्यानंतर त्यांच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाला N1, N2. म्हणजे हा एन आणि या म्हणजे हिची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि या तिघांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी यामधलं रिलेशन विचारलं. बघा, लेफ्ट हँड साईडला एन आहे, इकडे N1, N2, N3 आहे. ओके. इकडे रूट आहे, इकडे 1/n आहे इकडं. ओके. म्हणजे रिलेशन बिटवीन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. ओके. बिफोर अँड आफ्टर. ओके. म्हणजे त्याला डिवाइड करण्या अगोदरची जी काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती इन टर्म्स ऑफ या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारलं. तर स्ट्रिंग म्हटलं की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे, 1/2L स्क्वेअर रूट ऑफ T/M. T is nothing but tension, M is nothing but linear mass density. ओके. म्हणजे या तिघांसाठी आणि यांसाठी याच्यासाठी मोठ्यासाठी लिनियर मास डेन्सिटी कशी आहे, कॉन्स्टंट. म्हणजे स्मॉल एम काय झाला, कॉन्स्टंट. टी इज नथिंग बट टेन्शन. टेन्शन पण सगळ्यांसाठी कसं झालं, कॉन्स्टंट. 2 ऑलरेडी कसं आहे, कॉन्स्टंट. 2 ऑलरेडी कसं आहे, कॉन्स्टंट. फक्त व्हॅल्यू जे काही फिजिकल क्वांटिटी व्हॅरी झाल्या त्या 2च, एक स्मॉल एन आणि एक एल. बघा, पहिले एन आणि एल होतं, नंतर N1, L. म्हणजे 2च गोष्टी व्हॅरी झाल्या इथं. मला तेच म्हणायचं आहे, 2च गोष्टी व्हॅरी झाल्या. ठीक आहे. बघा, आणि त्यांनी काय म्हटलं, जो काही एल होता याला 3 मध्ये डिवाइड केला आपण, L1, L2 आणि L3. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. हा महत्त्वाचा इक्वेशन. जो काही लेंथ एल होता याला तिघांमध्ये अशा प्रकारे डिवाइड केला आपण. या तिघांची लेंथ मिळून एक लेंथ बिफोर तयार होते. ठीक आहे. आणि बघा, या रिलेशनवरून बघा एलला मी काय करतो, इकडे शिफ्ट करतो. देअरफॉर NL इक्वल्स टू, बघ 1/2 आणि स्क्वेअर रूट 2 मधली सगळी टर्म काय झाली, कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला मी के ने डिवाइड करतो, सॉरी के ने डिनोट करतो. ठीक आहे. बघा, आता मी L इक्वल्स टू काय लिहू शकतो, K/N. ओके. या रिलेशनवरून
एल इक्वल्स टू काय लिहू शकतो के बाय एन. ओके बघा हा फॉर्म्युला एलचा झाला याच्यासाठी. ओके आता बघा सिमिलरली आपण याच्यासाठी लिहू. इथे एल होता, इथे काय लिहू शकतो मी L1 इक्वल्स टू कॉन्स्टंट के डिवायडेड बाय N1. सिमिलरली कोणासाठी लिहू L2 साठी के डिवायडेड बाय N2. सिमिलरली कशासाठी लिहू L3 साठी के डिवायडेड बाय N3. या सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आपण. बघा एलच्या ठिकाणी काय पुट करू के बाय एन, L1च्या ठिकाणी के अपॉन N1, या ठिकाणी के अपॉन N2, L3च्या ठिकाणी के अपॉन N3. या तिघांमधनं के काय निघाला कॉमन, कोणासोबत कॅन्सल झाला याच्यासोबत. रिमेनिंग किती राहिलं 1 बाय एन इक्वल्स टू 1 अपॉन N1 प्लस 1 अपॉन N2 प्लस 1 अपॉन N3. This is the relation between the fundamental frequency of a string having a length L and the fundamental frequencies of a 3 strings having length and frequencies N1, N2 and N3 respectively. Therefore, the option number 3rd is there. And the question is from the Maharashtra CET 2023. इधर लक्षात असं लॉजिक आहे. व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणजे जो काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला यूज केला आपण, तोच फॉर्म्युला यूज केला, रिलेशन जनरेट केला. कोणत्या गोष्टी व्हॅरी होतात आणि कोणत्या गोष्टी, आणि आपल्याकडे हे रिलेशन गिवन आहे की जी काही बिफोर कटच्या अगोदर जी काही लेंथ होती या 3 मध्ये डिवाइड झाली. हे आपल्याकडे रिलेशन, या रिलेशनचा यूज केला आपण. दॅट्स इट. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन अतिशय सोपा आहे. पहिला क्वेश्चन अतिशय काळजीपूर्वक तुम्ही केला पाहिजे. क्लिअर. पॉज करा, नोट डाऊन करा. बघा न्यूमेरिकल नंबर सेकंड. बघा if the length of an open organ pipe is 33.3 centimeter, then the frequency of 5th overtone is, okay, bracket मध्ये हम दिलेला आहे, neglect end correction and the velocity of sound is 333 meter per second. Question is from the Maharashtra CET 2023. बघा एक ओपन ऑर्गॅन पाईप आहे. ओके बोथ साईडला कसं आहे ओपन, याची लेंथ दिलेला आहे 33.3 सेंटीमीटर लेंथ दिलेली आहे, काही हरकत नाही. देन द फ्रिक्वेन्सी ऑफ द 5th ओव्हरटोन, 5th ओव्हरटोन ची आपल्याला विचारली फ्रिक्वेन्सी, काही हरकत नाही. बघा आता ओके nth ओव्हरटोनसाठी फॉर्म्युला पाहिजे आपल्याकडे. nth ओव्हरटोन कोणासाठी ओपन, ओके फॉर्म्युला आहे P+1 × n. आपल्याला कितवा ओव्हरटोन विचारला 5th. nth ओव्हरटोनसाठी फॉर्म्युला आहे P+1 = 1. आता P = आपल्याला किती टाकायचं आहे 5th ओव्हरटोनसाठी 5, 5 + 1 6 म्हणजे 6 × n. म्हणजे मला 5th ओव्हरटोन जर फाइंड आउट करायचं असेल, ठीक आहे, तर मला स्मॉल एन म्हणजे काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. कोणत्याही बाबसाठी विच इज ओपन ॲट बोथ एंड, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे माझ्याकडे V/2L. इथं लक्षात ओपन ऑर्गॅन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे V/2L. का बरं फाइंड आउट करतो, अरे मला ही यांची व्हॅल्यू तर टाकायची आहे ना, कशासाठी 5th ओव्हरटोन फाइंड आउट. 5th ओव्हरटोन कुठून आला, nth ओव्हरटोनच्या फॉर्म्युल्यावर. इथं लक्षात बघा V म्हणजे काय वेलॉसिटी, वेलॉसिटी ऑफ साऊंड त्यांनी दिलेलं आहे आपल्याला 333 मीटर पर सेकंड, 2 × लेंथ. ओके बघा आता ही लेंथ सेंटीमीटरमध्ये दिली आहे, याला मीटरमध्ये कन्वर्ट करू आपण 33.3 × 10⁻². ठीक आहे. बघा आता बघा 333 डिवायडेड बाय 2 × बघा 33.3 आहे, मी हा पॉईंट रिमूव्ह करतो. 333 × 10⁻⁻1 पॉईंटचा पॉईंट इकडे आला म्हणून -1, -1 आणि -2 -3. बघा 333 गेट कॅन्सल, 10⁻³ वर गेला म्हणजे 10⁻³ डिवायडेड बाय 2. 10⁻³ म्हणजे किती 1000, 1000 भागिले 2 म्हणजे किती 500 हर्ट्स. ओके ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे इथं टाकायचं आपल्याला 500. ठीक आहे. 6 × 5 = 30 आणि ऑलरेडी 2 शून्य आहे. ओके म्हणजे 3000 हर्ट्स. याच्या लक्षात 5th ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी, ओके फ्रिक्वेन्सी ऑफ द 5th ओव्हरटोन 3000 हर्ट्स.
Therefore, the option number second is there, and the question is from the Maharashtra CET 2023. पहिल्या क्वेश्चनपेक्षा हा क्वेश्चन सोपा होता. कसा सोपा होता? आपल्याला विचारलं ओपन ऑर्गन पाईप आहे, त्याची लेंथ दिलेली आहे, फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी. आपण जनरल फॉर्म्युला यूज केला नेथ ओव्हरटोनसाठी, P = 5 पुट केला, मग आपल्याकडे फॉर्म्युला 6 आहे. आता तुमच्याकडं या ऑर्गन पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आम्हाला सांगा आणि या फॉर्म्युलात पुट करा, असा विषय होता तो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला घेतला, कॅल्क्युलेशन्स 8वीतलाही मुलगा करू शकतो, पुट केले. ओके, आणि मी माझं ॲन्सर मिळवलं. ओके, असे क्वेश्चन्स तुमच्याकडनं काय म्हणू शकतो चुकायला नको पाहिजे. आपला हा उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच मास्टर प्रोफेसर या आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर अँड so thank you for watching. See you in the next video.